17 सितंबर से भूख हड़ताल पर बैठे मनोज जरांगे पाटिल की तबीयत दिन ब दिन बिगड़ती जा रही है। इसी बीच छत्रपति संभाजी राजे ने उनसे मुलाकात की, जिसके बाद संभाजी राजे ने उनकी तबीयत पर चिंता व्यक्त की। वहीं अब ओबीसी आंदोलनकारी लक्ष्मण हाके ने संभाजी राजे पर जोरदार टिप्पणी की है। सगे सोयरे के साथ ही मराठा समुदाय के अन्य मांगों को लेकर मराठा नेता मनोज जरांगे पाटिल अंतरवली सराटी में फिर से भूख हड़ताल पर बैठे हैं, तो वहीं कुर्मी प्रमाण पत्र के कारण ओबीसी का आरक्षण खतरे में है। इन्हें रद्द करने की मांग को लेकर ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके अपने समर्थकों के साथ वाड़ी गोदरी में आंदोलन पर बैठे हैं। इसी दौरान छत्रपति संभाजी राजे ने जरांगे से मुलाकात की, जिसे लेकर लक्ष्मण हाके ने संभाजी राजे पर जोरदार टिप्पणी की है। नाही, संभाजीराजेंना आमची एकच विनंती आहे की तुम्ही त्यांना भेटायला आला हे ठीक आहे माणुसकीच्या नात्याला, पण तुम्ही ओबीसीचं आरक्षण संपवायला तिकडे गेला होता का? आणि जर तुम्हाला आम्ही राजे म्हणतो, तुम्ही आम्हाला राजा शिवाजीचे वारस म्हणतो, आम्ही तुम्हाला आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू राजाचे वारस म्हणतो, आणि तुम्ही मात्र स्वतःच्या जातीच्या आंदोलनाकडे जाता आणि जी शिवाजी महाराजांची रयत आहे त्या रयतेच्या आंदोलनाकडे पाठ फिरवता, तुम्ही आम्हाला राजा का, आम्ही तुम्हाला राजा का म्हणायचं? हा आमचा सवाल आहे। आणि संभाजी राजे आता इथून पुढे राजे नाही, मिस्टर संभाजी भोसले। आता इथून पुढे आम्ही राजा हा मतपेटीद्वारे बाबासाहेबांच्या संविधानातून जन्माला येतो, कारण तो अधिकार आता तुम्हाला उरला नाही। एक वेळ आम्ही तुमच्या वडिलांना शाहू राजाचा वारस मानू, पण मिस्टर संभाजी भोसले इथून पुढे तुम्ही कुठल्याही निवडणुकीत सामोरं जा, कुठलाही पक्ष घेऊन जा, या महाराष्ट्रातला ओबीसी आणि भटक्या विमुक्त जाती जमाती अल्पसंख्याक दलित तुम्हाला मत देणार नाहीत। तेवढी तुमची लायकी आणि पात्रता नाही। बघा, छत्रपती संभाजीराजे आम्ही काही म्हणत नाहीत। कोण छत्रपती? आता कसे छत्रपती होऊन गेले, छत्रपती शिवराय आणि छत्रपती राजश्री शाहू। आता कोणी छत्रपती किंवा राजे या महाराष्ट्रात कोणी राहिलेलं नाही। हा देश, ही राज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं चालतं, आणि संविधानामध्ये कुणी राजा बिजा नसतं। प्रत्येक माणूस, प्रत्येक मतदार हा राजा आहे, त्यामुळे राजे बिजे कोणी नाही। आणि त्यांनी त्यांची काळजी करणे म्हणजे ते त्यांच्या पाहुण्याकडे गेले, जातीकडे गेले, आणि जातीच्या माणसाची जाऊन त्यांनी चौकशी केली आणि त्यांची काळजी व्यक्त केली। ते काय, त्यांना रयतेशी किंवा 18 पगड जाती, 12 बलुतेदार, 18 बलुतेदार, ओबीसी, भटके विमुक्त, आम्हाला का पोलीस लाटा देतील? जरांगे सारख्या बालिश माणसाच्या झुंडशाहीनं पोलीस प्रशासनावर 100 पेक्षा जास्त पोलीस प्रशासनाचे अधिकारी कर्मचारी जखमी केले, त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हावं लागलं, तरी सुद्धा त्या जरांगेला लाठीचार्ज झाला नाही। आम्हाला का लाठीचार्ज करेल? आमचे त्यांचे समन्वयाची भूमिका, आमची एकमेकाची। पोलीस प्रशासन आम्हाला मदत करते, आम्ही त्यांना मदत करतो। आम्ही आजपर्यंत पोलीस प्रशासनालाच नाही, कुठल्याच प्रशासनाला त्रास दिलेला नाही। जरांगे जाणीवपूर्वक पूर्ण प्रशासनाला त्रास देण्याचं काम करतो, जातीच्या जीवावर झुंडशाही निर्माण करण्याचं काम करतो। आमदार त्यांचे, खासदार त्यांचे, पैशावले त्यांचे, म्हणून दादागिरीची भाषा बोलतोय। परंतु ही पूर्ण दादागिरी येणाऱ्या काळात ओबीसी, एससी, एसटी समाज आणि मुस्लिम समाज उतरून टाकणार आहे त्यांची।